सध्या पावसाळा ऋतू चालू आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, तर त्याच्यामध्ये भाकरी हे खूप महत्त्वाची आहे. या 2 प्रकारच्या ज्या भाकऱ्या आहेत, हा पावसाळ्यामध्ये अगदी रामबाण उपाय आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अजिबात आजारपण येणार नाही. पावसाळ्यामध्ये बाजरी आणि नाचणीचं अतिशय महत्त्व आहे. बाजरी आणि नाचणी ही अतिशय फायदेशीर आहे आरोग्यासाठी. याच्यात पोषक तत्वाने हे दोन्हीही गोष्टी परिपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे बाजरी उष्णता आणि पचनासाठी उत्तम आहे. थंडीतसुद्धा ह्याचा आराम मिळतो आणि फायबरमुळे पचनामध्ये ही मदत करते, बद्धकोष्ठता टाळते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती ही बाजरी वाढवत असते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी भाकरी आपण खाल्ली पाहिजे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे नाचणीची भाकरीसुद्धा खाणं हे अतिशय उत्तम आहे. हाडं आणि दात हे मजबूत राहतात. त्याचप्रमाणे ह्याच्यामुळे पचन सुधारतं आणि आपल्या पोटाला थंडावासुद्धा देतं. तसंच ज्यांची प्रकृती थंड असते, प्रकृती पावसाळ्यात शरीराला थंडावा देत असते, त्या लोकांनीसुद्धा ही नाचणी खाणं अगदी गरजेची आहे. पचनक्रिया सुधारते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आणि बाजरी नाचणीचे एकत्र करूनसुद्धा पीठ करून जर आपण भाकरी केली तर ते सुद्धा शरीराला खूप छान ऊर्जा देतात, ऊर्जा वाढवतात. ह्या दोन्ही गोष्टी प्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे या दोन्ही धान्यांमध्ये आवश्यक ती पोषक तत्वे आहेत. पावसाळ्यात त्यांचे सेवन करणं अत्यंत फायदेशीर आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा आणि हे नक्की करून बघा. तुम्हाला आवडल्यास शेअर करा.